एसईओ म्हणजे काय? व्हॉट इज लोकल एसईओ? लोकल एसईओ जे जिओग्राफिकल एरियानुसार जे आपल्याला सर्च इंजिन वर आपण सर्च केल्यानंतर दाखवतात मॅप्स किंवा नियर बाय थिंग्स, त्याला आपण लोकल सर्च इंजिन बोलू शकतो. हा तर कन्सेप्ट झाला. डेफिनेशन कशी सांगणार? आपला बिझनेस गुगल वरती विजिबल केला जातो किंवा आपला बिझनेस गुगल वर टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल. आपला बिझनेस आहे ना, तो गुगल वरती विजिबिलिटी वाढवण्यासाठी ज्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात त्याला लोकल एसईओ बोलतात आणि तो एका एरिया पुरता मर्यादित असतो. आणि जर गुगल वरती आपण असं सर्च केलं, डेटा सायन्स कोर्सेस नियर बाय मी, डेटा कोर्सेस इन पुणे, डेटा सायन्स कोर्सेस इन गोवा, हॉटेल्स इन थायलंड, असं जर सर्च केलं तर आपल्याला काय येतं? लोकल एसईओ येतो. एखाद्या सिटीचं नाव टाकलं, खर्च जर नाव टाकलं हॉटेल्स इन इंडिया किंवा हॉटेल्स इन थायलंड, तर आपल्याला लोकल एसईओ येणार नाही. तुम्ही एकदा प्रॅक्टिकल करून पहा, गुगलवरती सर्च करून पहा, तर ह्या गोष्टी येत नाहीत. डिफरन्स बिटवीन डिजिटल मार्केटिंग आणि ट्रेडिशनल मार्केटिंग. देशमुख तुम्ही सांगा शेजल, डिजिटल मार्केटिंग मध्ये आणि ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये काय डिफरन्स आहे? डिजिटल मार्केटिंग मध्ये ऑनलाईन थ्रू प्रोडक्ट म्हणजे हे, आणि ट्रॅडिशनल म्हणजे डोअर टू डोअर मध्ये पोस्ट. बरोबर आहे. एवढा अजून एक डिफरन्स आहे. अजून काय डिफरन्स असू शकतो? कमीत कमी 5 डिफरन्स सांगा. विशाल तुम्ही सांगा, डिजिटल मार्केटिंग मध्ये आणि ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये काय डिफरन्स आहे? पहिला डिफरन्स तर काय आहे की डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपण ऑनलाईन त्याची मार्केटिंग करतो आणि ट्रेडिशनल मध्ये आपण म्हणजे ऑफलाईन असते, जे आपण B2B असू दे किंवा B2C असू दे. ठीक आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये रिझल्ट मेजर करता येतो, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. इथे इंडियामध्ये बसून, आपल्या ऑफिसमध्ये बसून सुद्धा US ला आपण मार्केटिंग करू शकतो. ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये कॉस्ट खूप जास्त लागतो. तुम्हाला जर न्यूजपेपरला जर आपल्या इन्स्टिट्यूटची बातमी द्यायची असेल तर कमीत कमी 30,000 रुपये लागतील. आणि जर आपल्याला सोशल मीडिया थ्रू जर 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर फक्त 500 ते 1,000 रुपये लागतील. ठीक आहे. मुजीब तुझं स्क्रीन शेअर कर आणि लोकल एसईओचं अकाउंट कसं क्रिएट करायचंय आणि एकदा सर्च करून दाखव, स्टॉक मार्केट कोर्सेस नियर बाय. बाहेर बोलू. काय बाहेर बोलू? असं. हॅलो सर. बोल. ते आपल्याला लोकल एसईओचं अकाउंट ओपन करायचंय ना, हा. तर लोकल एसईओचं म्हणजे ते गुगल माय बिझनेसचं अकाउंट ना. तुला दोघांमध्ये अजून फरकच नाही का समजला? हा, तेच गुगल माय बिझनेसचं अकाउंट. माणूस आणि बाय माणूस मध्ये फरक समजलाय का? हो. काय फरक असतो? मग गुगल माय बिझनेस मध्ये लोकल एसईओ मध्ये काय फरक आहे? ठीक आहे. मला लोकल एसईओचं अकाउंट कसं क्रिएट करायचं ते सांगा आणि सगळ्यांना समजलं पाहिजे. इथून गुगल मध्ये
गुगल माय बिझनेस लोकल एसईओ साठी. तू नेमकं काय करतो मुजीब मला इकडे आवाज येत नाही तुझा. तू लोकांना शिकवतो का तिथे स्वतःच बोलत बसतो? हा सर, मी करतोय आता गुगल माय बिझनेसचं अकाउंट क्रिएट. कसं करायचं ती प्रोसिजर सांग. आता हे गुगल माय बिझनेसचं आपण ओपन केलं ना गुगलवर, तर असं येतं आपल्याला इथं साइन इन येतं, स्टार्ट नाव येतं, म्हणजे आपल्याला अकाउंट नसलं तर साइन इन करायचं याचं आपल्या गुगल अकाउंट थ्रू. तर माझं ऑलरेडी साईन केलेलं आहे त्याच्यामुळे इथं माझं अकाउंट जे मी गुगल माय बिझनेसचे अकाउंट केलेले आहेत ना याच्या आधी, तर त्याचं पोर्टफोलिओ दाखवतं इथं. NMD फॅशन, NMD प्रायव्हेट लिमिटेडचे ॲक्सेस दिलेले सरांनी मला, त्याच्यामुळे इथं दाखवतंय ते. आणि NMD फॅशन म्हणून पण केलं होतं, पण आपण ते व्हेरिफिकेशन केलेलं नाही अजून. तर आपल्याला इथं परत बिझनेस, इथं ॲड बिझनेस करावं लागेल मला आता. नवीन आपल्याला अकाउंट ओपन करायचं ना लोकल एसईओचं. ॲड सिंगल बिझनेस. तर असं पहिल्या पेजला असंही दाखवेल तुम्हाला एसईओचे अकाउंट गुगल माय बिझनेससाठी. स्टार्ट बिल्डिंग युअर बिझनेस प्रोफाईल, तर बिझनेसचं नेम टाकायचं, इथं बिझनेसची कॅटेगरी. तर सर कोणत्या बिझनेससाठी आपल्याला करायचं आहे नवीन? बिझनेस नेम मार्केटसाठी सांगितलेलं, शेअर मार्केट, स्टॉक मार्केटसाठी. NMD स्टॉक मार्केट असं नाव देऊ आपण आपल्या बिझनेसचं. बिझनेस कॅटेगरी, त्याच्यात आपल्याला तर सिलेक्शन करावं लागेल, प्रॉपर सिलेक्शन करायचं इथं. चालू आहे ना? आवाज येतोय ना सगळ्यांना? येतोय. तर बिझनेस कॅटेगरी आपण आता स्टॉक मार्केट. तो स्टॉक ब्रोकर, स्टॉक एक्सचेंज बिल्डिंग अशी कॅटेगरीवर राहिलेत खाली. स्टॉक मार्केटचं बघू आपण टाकून. स्टॉक मार्केट ब्रोकर आहे का? ब्रोकर, स्टॉक ब्रोकर म्हणून करू आपण ब्रोकिंगची सर्व्हिस देऊ राहिलो नाही का, त्या हिशोबाने स्टॉक ब्रोकर कॅटेगरी सिलेक्ट केली. नेक्स्ट करू आपण. डू यू वॉन्ट टू ॲड अ लोकेशन कस्टमर्स कॅन व्हिजिट लाईक अ स्टोर और ऑफिस? येस. Enter your business address. Country India. Street address. Street address FC रोड टाकू आपण. त्याच्यानंतर सिटी पुणे, पिनकोड 411,003. स्टेट महाराष्ट्र. नेक्स्ट करू आपण इथं. तर ते सांगतंय की ह्या तुमची इज दिस युअर बिझनेस, NMD प्रायव्हेट, NMD इन्फोटेक, हे नाही आपल्याला नवीन बिझनेस करायचं ना, आपलं नवीन नावाने केलं आपण आता स्टॉक मार्केट. तर नेक्स्ट करू आपण, नन ऑफ दिस करू. नेक्स्ट प्लेस युअर पिन. तर आपल्याला लोकल एसईओ त्याच्यामुळे हे मॅप थ्रू आपलं दाखवता येतं ना, तर कन्फर्म करू आपण इथं. डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरीज और होम अँड ऑफिस विजिट? नो.
व्हॉट कॉन्टॅक्ट डिटेल्स डू यू वॉन्ट टू शो टू कस्टमर्स? फोन नंबर टाकू आपण आपला. वेबसाईट काय टाकायची? वेबसाईट आपण स्टॉक मार्केटची बनवलेली नाही तर त्याचं ऑप्शनल अशी टाकू शकतो का आपण? www. वेबसाईट असेल आपल्या याची बिझनेसची तर टाकायची इथं, नाहीतर ते पुढं जाऊ आपण. नेक्स्ट करू. सिलेक्ट वे टू गेट व्हेरीफाईड. बिझनेस व्हिडिओ. बिझनेस व्हिडिओ पण आपण अपलोड करू शकतो व्हेरीफाय करण्यासाठी. और मोर ऑप्शन्स पण आहेत तिथं खाली. व्हेरीफाय लेटर पण करू शकतो ना आपण. आपल्याकडे आता सध्या नाही ना अवेलेबल व्हिडिओ बिझनेसचा. व्हेरीफाय लेटर करू. नेक्स्ट करू. ॲड युअर सर्व्हिसेस. तर आपण काय सर्व्हिस देतो? तर आपण स्टॉक मार्केट आपलं बिझनेस आहे तर त्यासाठी इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ओके, इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट्स, मनी मार्केट फंड्स, म्युच्युअल फंड्स, रिटायरमेंट, IRAS, सेक्टर इन्व्हेस्टिंग, वेल्थ मॅनेजमेंट पण करू शकतो आपण, ट्रस्ट अँड इस्टेट. ओके, आपण हे सिलेक्शन केलं तर नेक्स्ट करू आपण. त्याच्यानंतर बिझनेस आवर्स. हे आपल्याला आपलं बिझनेस रिलेटेड जे असेल ते करू शकतो आपण. मंडे फ्रायडे, मंडे टू फ्रायडे. संडे क्लोज करणार. संडे क्लोज राहून देऊ आपण. मंडे ओपन, ट्यूजडे ओपन, वेडनेसडे ओपन, थर्सडे. आणि खाली आपण हे पण मेन्शन करतो किती वाजेपर्यंत आपण नाही का ठेवायचं, कितीपर्यंत नाही. फ्रायडे, सॅटरडे बंद असतं. हो का? हा, हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आपलं स्टॉक मार्केट आहे तर मंडे टू फ्रायडेच असतं इन्स्टिट्यूट पण. टायमिंग दे. चालेल, नेक्स्ट करू आपण इथं. तर हे प्रोव्हाइड टायमिंग पण सांगता येतं आपण. टायमिंग मार्केट साईडवर चालू होतं. 9 AM टू 5 कर. 5 PM. सगळीकडेच करावं लागणार आता. 3ला मार्केट बंद होतं सर. दुपारी 3 वाजता मार्केट बंद होतं. दुपारी 3 वाजता बंद होतं का? नाही, आपण 5 वाजेपर्यंत ठेवू. कस्टमर लोक म्हणजे ते काही हुकलेले आहेत ना 3 नंतर आपल्याकडे येतील ना. आलं का लक्षात वेदा? हो सर. म्हणजे आपण जितके जास्त वेळ सर्व्हिस देऊ शकतो मग लोक बी आपल्याला प्रेफर करतील ना. म्हणजे अरे 5 वाजेपर्यंत चालू असतंय, दुसरीकडे 3 वाजता सर्व्हिस देतात. चालतंय, आपण ते 5 वाजेपर्यंत ठेवू. 5 PM. 9 AM टू 5 PM. त्यांना वेळ लागतो. खाली आलं. 9 AM 5 PM. नेक्स्ट ऍड बिझनेस डिस्क्रिप्शन. NMD स्टॉक मार्केट. providing.
provide stock market services and wealth management services. With affordable price. आता आपलं बिझनेस डिस्क्रिप्शन झालं. नेक्स्ट करू आपण ॲड अ स्टोअर फ्रंट फोटो. तर फोटो इथं सिलेक्ट करू शकतो आपण. आता सध्या फोटो नाही आपल्याकडं, तर आपण हे स्किप करू खाली इथं. ॲड फोटोज ऑफ युअर बिझनेस, सिलेक्ट इमेजेस. आता स्टॉक मार्केट रिलेटेड आपले जे जे फोटो असतील ते आपण इथं अपलोड करू शकतो. तर इथं स्किप केलं आपण. युअर एडिट्स विल बी विजिबल वन्स यू आर व्हेरीफाईड. इथं कंटिन्यू करू, म्हणजे ते नंतर आपण जे जे आता चेंजेस केले त्याच्यात ते नंतर व्हेरिफिकेशन मध्ये जातं. कंटिन्यू करू. तर असा डॅशबोर्ड आला इथं. युअर बिझनेस इज नॉट विजिबल टू कस्टमर्स. व्हेरीफाय करायचं. तर हे व्हेरीफाय होतं. गुगल व्हेरीफाय करते सगळं आपलं प्रॉपर आपण दिलेलं का माहिती, आपल्या स्टोअरचं सगळं फोटो वगैरे टाकलेलं, ॲड्रेस वगैरे सगळं रिव्ह्यूमध्ये जातं. नंतर 3 दिवसात, कधी मॅक्झिमम 7 days मध्ये ते रिव्ह्यू होऊन येतं. नंतर मग व्हिजिबल होतं इथं व्हेरीफाईड. 7 दिवस पण लागतात. किती दिवसात विजिबल होतं तुम्ही सांगा. हा, पण जर आता डॉक्युमेंट सगळे जर प्रॉपर टाकले तर तुमचं लगेच 5 मिनिटातच होईल. आता तुम्हाला इथं इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आणि तुमचं उद्यम आधार जर टाकलं असतं आणि व्हिजिटिंग कार्ड टाकलं असतं, 5 मिनिटात लगेच ग्रीन टिक आले असते. ऑप्शन कुठे काय टाकायचं ऑप्शन? आता तुम्हाला काय दाखवतं, इंटेरियर आणि एक्सटेरियरचे फोटो अपलोड करायचं ऑप्शन नव्हतं का दाखवलं. इथून पण जाऊन तुम्ही फोटो अपलोड करू शकता. कुठे जायचे फोटो अपलोड? इमेजेस मध्ये आपण टाकतो ते माझ्या रिपोर्ट सगळ्यांना दिसतं. एडिट प्रोफाईल करून इथं पण आहे ना, इथं डायरेक्ट ऍड फोटो मध्ये जातं. तुम्हाला फक्त आता फोटो टाकायचेच ऑप्शन आहे, बाकीचं कोणतंच ऑप्शन तुम्हाला भेटणार नाही. इथं जायचंय, इथं डायरेक्ट फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्या खाली डिस्क्रिप्शन. आता रिव्ह्यू टाकायचं ऑप्शन पण नाहीये तुम्हाला. इव्हेंट क्रिएट करायचं पण आता फक्त फोटो टाकू शकतात. मग तुम्ही इथं जाऊन फोटो टाकू शकतात. पडला का फोटो ते पेंडिंग मध्ये जातं आणि व्हेरीफाय होतं. समजलं का? तर ते लवकर जर व्हेरीफाय करायचं असेल, गेट व्हेरीफाईड तुम्ही कोड वरती केला तर 3 टाईपचे कोड येतात. एक म्हणजे मोबाईल नंबर वरती किंवा व्हिडिओ कॉल किंवा कसं व्यवस्थित शिकवलं म्हणजे यांनी सगळ्यांना समजलं. मला पण समजलंय. ऑनलाईन मध्ये कोणाला नाही समजलं ते सांगा. ऑनलाईन मध्ये जास्त लोक येतं, ऑफलाईन वाल्यांना तर समजलं. स्क्रीन दिसत होती ना त्यांना. विशाल दुसरं आपण अंकिता शिंदे, पूजा शिंदे कुठं गेली? नेहा पाठणकर, नेहा पाठणकर, नेहा पाठ तरी पाहिजे ना. सकाळी उठून अभ्यास कर आणि पाठ कर. सगळ्यांना समजलं? पूजा शिंदे, अंकिता शिंदे, त्यांना आज काय सोमवार आहे. कोणाचा? महादेव. त्याच्यामुळे ते जेवण पण करत नाहीत, पाणी पण पित नाहीत आणि आज बोलत पण नाहीत कोणावर. फक्त आज ऐकू शकतात.
समजलं? तुला आहे का कोणता उपवास? उपवास आहे का? का? गुरुवार धरत जा ना नवनाथाचा. समजलं? आता सुरुवात इथून होते. जे तुम्हाला समजते ना, हे अकाउंट कसं क्रिएट करायचं इथून सुरुवात होते. मी इथं गुगल वरती गेलो आणि इथं गुगल वरती काय टाकणार आहे? GMB काय आहे? गुगल माय बिझनेस. आता इथं काय करायचं? ऑल आणि इथं काय करायचं? क्लिक करायचं. आता काय लोक कन्फ्युज होतात. स्टार्ट नाव. तुमचं जर एखादा अकाउंट जर क्रिएट नसेल तर डायरेक्ट हे असं येतं. पण जर अकाउंट क्रिएट जर असेल तर मग काय होतं? कन्फ्युज होतात तुम्ही. इथं बिझनेसचं नाव टाकायला कॅटेगरी टाकली तुम्ही होता. आता हे मुजीबचं अकाउंट आहे. हेच आहे ना मुजीबचं अकाउंट आता क्रिएट केलेलं. आता मुजीबच्या अकाउंटमध्ये जर आपण GMB केलं, काय केलं? GMB केलं आणि ह्या वेबसाईटवरती क्लिक केलं आणि इथं स्टार्ट नाव केलं तर त्याचे 7-8 अकाउंट येतात. किती अकाउंट आहेत बघा. डायरेक्ट तुम्ही इथं गेलात गुगल माय बिझनेस प्रोफाईल मध्ये गेलात. किती अकाउंट दिसतात? 3-4 दिसतात. त्याच्यातले सगळे व्हेरिफिकेशन केलंच आहे आणि असे NMDच्या नावाने तुम्हाला कोणी काढायला सांगितलं होतं का अकाउंट? आता शिकवता काढलंय का? मग NMDच तुम्हाला काय सुचतं? हा? दुसरं नाव घेत जा की कधी. ते मग कसं बॅड इम्पॅक्ट पडतो. आता एकाने काय केलंय? नवनाथ दरेकर व्हेजिटेबल स्टॉल. स्टुडंट काय पण अभ्यास करता करता काय पण क्रिएट करून जातात. मग लोकांना सांगे नवनाथ दरेकर गुगलला सर्च करून पहा. हे तर येतच. व्हेजिटेबल स्टॉल पण येतं. ऍक्सेस कसा द्यायचा ते जरा सांगा. म्हणजे ऑलरेडी तुमची आपली प्रोफाईल आहे त्याचा मला ऍक्सेस द्यायचा. असं काहीतरी कोणीतरी अकाउंट केलं इथं बघा. त्याला नंबर पण टाकून ठेवलाय नवनाथ दरेकर होम आणि त्याला रिव्ह्यू पण टाकले. आपलंच कोणतरी विद्यार्थी. मग हे असं करायचं नाही काय. वेगवेगळ्या ह्यानी करा ना तुम्ही. वर आलेले डिस्प्ले आहे ना. हा तर ही डिस्प्ले ऍड आहे वरती आलेली ना. तर ही डिस्प्ले ऍड आहे. ॲडोबे क्रिएटिव्ह क्लाउडची ऍड आहे. ह्याच कंपनीच्या साईटवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. आता ह्याच्यावरती क्लिक केलं मी तर कुठं गेलो? डायरेक्ट ॲडोबेच्या वेबसाईटवरती गेलो. मग आता तुम्हाला हे कशासाठी ओपन केलं होतं? तर डिस्प्ले ॲड तुम्हाला कशी दिसते हे दाखवण्यासाठी केलं होतं. ॲडोबे काय आहे? एक कंपनी आहे ॲडोबेची आणि ते सॉफ्टवेअर विकते. फोटोशॉप, इलुस्ट्रेटर, कोरेल ड्रॉ, इनडिझाईन. बरोबर आहे. तर आपल्याला आत्ताच्या लेक्चरमध्ये काय शिकायचं आहे? तर गुगल माय बिझनेसचं तुम्ही शिकलंच. पण आता जाता जाता कोणाचा काय क्वेश्चन होता? तुमचा क्वेश्चन होता की हे मंजितनी ह्याने काय केलंय? अकाउंट केले. पण ज्यावेळेस तुम्ही GMB टाकतात त्यावेळेस असं पण येऊ शकतो किंवा डायरेक्ट नवीन येऊ शकतो. जर तुम्हाला आता नवीन बिझनेस रजिस्टर करायचं असलं तर ॲड सिंगल बिझनेसमध्ये जायचं. काय करायचं? सिंगल बिझनेसमध्ये. ती स्टेप आली का? इथे सगळे लोक फसतात. त्याच्यामुळे ही स्टेप तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. आता हे NMD स्टॉक मार्केट आहे. ह्याला तुम्हाला ॲक्सेस द्यायचे. तर कसे ॲक्सेस देणार तुम्ही? तर बिझनेस प्रोफाईल सेटिंगमध्ये जायचं. बिझनेस प्रोफाईल सेटिंगमध्ये पीपल अँड ॲक्सेसमध्ये जायचं आणि ॲड मेंबरमध्ये जायचं आणि इथं तुमचा ईमेल आय डी टाका. तुम्हाला मॅनेजर बनवायचं आहे किंवा ओनर बनवायचं आहे. NMD PVT कोणते? आता तुमची
कंपनी हं. आम्हाला माझं नाही आता मेन टू मेन तुमच्याकडे फुल ऍक्सेस असेल पण समजा मी फक्त मागणी बघतोय तर मला तेवढेच ऍक्सेस हा ऍडमिनचं बघतोय किंवा हा याच्याचं हा मग तेवढे ऍक्सेस देता येतात ना, मॅनेजरला तेवढेच ऍक्सेस येतात. म्हणजे आपण तिथे म्हणजे आपण स्वतः म्हणजे करू शकतो का ते ऑलरेडी सेट आहे ते ऑलरेडी सेट आहेत. ऑलरेडी सेट मॅनेजर आणि ओनर कोणाला पण ऍड करू शकतो, मॅनेजर फक्त काम करू शकतो. तिथं खाली लिहिलं ना एडिट ऍड पेपर ट्रान्सफर तुम्हाला देता नाही ना दुसरं. हो, ओनर फक्त ऍक्सेस देऊ शकतो ना, बाकी सगळं काम मॅनेजर करू शकतो. मॅनेजर करू शकतो. एखाद्या ओनर agency चं मॅनेजरला आपण रिमूव्ह घेतलं, पण करू शकतो. एखाद्या बिझनेस आपण घेतलंय ऍक्सेस तर म्हणजे तुम्ही मॅनेजरलाच करणार ना, हो. मला करून घेताना. बरोबर. म्हणजे त्या साईटवर आपण जे पण काय ऍक्टिव्हिटी करू आपण जे लोकल असू दे लोकल असू दे किंवा दुसरे ऍड ऑन करायचे असतील तर आपण मॅनेजरच्या साठी आपण त्यांना आपण ऍक्सेस मागायची हो. मग त्यामध्ये आपण सगळं करू शकतो म्हणजे दुसरं रिमूव्ह पण करू शकतो, ऍड पण करू शकतो. मॅनेजर फक्त काय करू शकतो, ऍड नाही करू शकत. रिमूव्ह करू शकतो. फक्त रिमूव्ह पण नाही करू शकतो, काहीच नाही करतो. तो फक्त तिथं कॉल्स किती आले पोस्ट करू शकतो, अपडेट करू शकतो, अनालिटिक्स करू शकतो, बस एवढंच करू शकतो. आता हे रिमूव्ह करायचं आहे आपल्याला. आता नेक्स्ट टाइम पासून सगळ्यांना सूचना आहे की एनएमडीच्या नावाने तुम्ही कोणतंच अकाउंट नका क्रिएट करत जाऊ, समजलं का? एनएमडी लावू नका, दुसरं लावा ना, गंगूबाई लावा, काय पण लावा, पण एनएमडीचं नाव नका लावू. नाहीतर मग हे जे अकाउंट आहे ना आपलं मेन, त्याला पण प्रॉब्लेम येईल. एक तर तुला मी ऍक्सेस देऊन ठेवलेले आहेत आणि हे बाकीचे ऍक्सेस सगळे डिलीट करू. एनएमडी फॅशन आणि ते सांगितलं होतं काल, एनएमडी फॅशन दिसणार नाही. दिसलं का? नाही. जोपर्यंत तुम्ही अप्रोप्रिएट डॉक्युमेंट टाकत नाहीत, 7 काय 8 दिवस नाही, 1 वर्ष पण तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला त्याचं अप्रोप्रिएट बोर्डचा फोटो पाहिजे, फिजिकल फोटो पाहिजे तरच दिसेल. आपल्याला आता काय शिकतोय आपण, गुगल ऍड शिकतोय. गुगल ऍड म्हणजे ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे वेअर ऍडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. मग इथं आपण गुगल ऍड असं सर्च करू. काय करणार आहे, गुगल ऍड. तर मी ही रेकॉर्डिंग स्टॉप करतो.